पुणे सोलापूर रोड लोणी आणि वाकवस्ती या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या। काही घरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, पाण्याखाली घरं गेली आहेत, तिथल्या रहिवाशांची नेमकं काय परिस्थिती आहे? रेस्क्यू करण्यात आलंय का? नक्की आपण जर पाहिलं तर मी आता लोणी काळभोर परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये अजूनही पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतंय। लोक पाण्यातून मार्ग काढताना पाहायला मिळत आहेत। अनेक घरं असतील, दुकानं असतील, त्यामध्ये पाणी गेलेलं आहे। आपल्याबरोबर स्थानिक आहेत। रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे, मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झालंय। तुम्ही पाण्यामध्ये रात्री 2 वाजल्यापासून पाऊस चालू आहे। दुकानामध्ये, घरांमध्ये सगळं खूप नुकसान झालेलं आहे। सगळं नुकसान म्हणजे फर्निचर वगैरे गेलेले आहेत, फ्रीज वगैरे नुकसान झालेलं आहे, भरपूर काय नुकसान झालेलं आहे। किती वाजता पाऊस सुरू झाला? पाऊस रात्रीपासूनच चालू आहे, पण आता काय ह्याला काय करता येत नाही। आमचं भरपूर सारं नुकसान झालंय, व्यावसायिक नुकसान झालेलं आहे, सगळं झालेलं आहे। सगळ्यांचा बाध्य आमची ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायतनी काही सल्ला घेतलेला नाही, काही करत काम नाही आहे। आम्ही दर पावसाळ्यात हीच बोंब आहे आमची। आज आमचं 50 ते 60 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आज आमचं एक शोरूम आणि पलीकडचे 3 शोरूम आहेत आमचे। आज प्रत्येक शोरूम मध्ये कमीत कमी 50 ते 60 लाखाचं मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे। अजून पाऊस सुरू आहे, अजून सुरे पाऊस एवढा पाऊस झाला होता का आधी? नाही आज नव्हतं झाला, आत्ताच चालू झाला। 20 वर्षात पहिला पाऊस आहे एवढा, 20 वर्षात पहिला पाऊस आहे एवढा मोठा। आम्ही कधी बघितलंच नाही एवढा पाणी। पाणी भरपूर आहे, अजून पण वाढतच चाललंय। अजून पण पाणी वाढतच चाललंय, अजून काय कमी होण्याची शक्यता कमीच आहे अजून। चोकअप झाले ना, वरती पाऊस नाही, गायकवाड वस्तीवर काय प्रॉब्लेम नाहीये। पाणी भरले, पाणी इथं चोकअप झालंय। या ज्या पाईपलाईन आहेत ना, या चोकअप झालंय। ग्रामपंचायतने करायला पाहिजेत ना व्यवस्थित। हा ऍक्च्युली ग्रामपंचायतचा प्रॉब्लेम आहे। आता रिव्हर सिटीचं काम चालू होतं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झालाय। वाहतूक कोंडी पण होतीये, शोरूमचं नुकसान झालंय, अजूनही पाणी भरलंय मोठं। हो, अजून पण आता एक चेंबर मी रिकामा केलाय, तिथून थोडं थोडं पाणी जात आहे। नक्की आपण जर बघितलं तर काही गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये फसलेल्या आहेत। लोकांकडून रिक्षा, गाड्या बाजूला काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। आणि हा सोलापूर पुणे महामार्ग आहे, याच रोडवरती ही परिस्थिती जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळतीये। मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते जमा झालेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली पाहायला मिळतीये। त्याचबरोबर अनेक लोकांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी झालेलं आहे। थेऊर असेल, लोणी काळभोर असेल, या भागामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। रात्रीपासून जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। काल 3 वाजेपासून चालू झाले पाऊस, रात्रभर आतापर्यंत काय कमी होण्याचं आवश्यकताच नाहीये। एवढा पाऊस आहे की पहिली टाइम असं 20 वर्षानंतर असं पाऊस झाले असं वाटतं। गाड्या जिथे थांबल्यात तिथल्या 2 चाळी आहेत, म्हणजे कमीत कमी 25 खोल्या आहेत। पूर्ण खोल्यामध्ये पाणी आहे, त्यांना मटेरियल बाहेर काढायला सुद्धा जागा नाहीये। नक्की आपण बघू शकतो की या ठिकाणी पाणी जे आहे, मोठ्या चाळी ज्या आहेत त्या मध्ये पाणी घुसलेलं आहे आणि हे लोक जे आहेत त्यांना बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो की पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो पुणे जिल्हा आणि हवेली तालुक्यातील अनेक गावांना बसलेला आहे। इंदापूर तालुका असेल, त्याचबरोबर हवेली तालुका असेल, त्याचबरोबर शहरामध्येही इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस जे आहे ते जमा झालेले। याआधी एवढा पाऊस झालेला होता का आणि आता ही परिस्थिती आहे? नाही, पावसाचा प्रॉब्लेम नाहीये, हा पाईपलाईनचा प्रॉब्लेम आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। वाहतूक संथ गतीने सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं याचा फटका जो आहे तो सामान्य पुणेकर असतील किंवा पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी काही स्थानिक लोक आहेत, ही समोरची घरं जी आहेत ती त्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता काही लोक जे आहेत, काही गाड्या ज्या आहेत तेही पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। समोर शोरूम आहे,
रात्रीपासून लोक पावसामध्ये अगदीच सागर, आपण आपलं बघतोय सामान शोरूम मध्ये, बाहेर घरांमध्ये, काढण्याचा दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे आता आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.